वर्ष 1876. मद्रास प्रांतातील रस्ते, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक झाडाखाली माणसाचे मृतदेह. एकट्या भारतात त्या दुष्काळात 60 लाखाहून जास्त माणसे मेली. त्याच वेळी चीन, इजिप्त आणि ब्राझीलमध्येही तीच परिस्थिती होती. वेगवेगळ्या खंडात एकाच वेळी कोट्यावधी जण उपासमारीने संपले. कारण काय होते? युद्ध नाही, भूकंप नाही. हजारो किलोमीटर दूर पॅसिफिक महासागरात एक घटना घडत होती, ज्याला आज आपण एल निनो म्हणतो. ...140 वर्षानंतर तीच शक्ती पुन्हा येते. फक्त यावेळी ती आणखी मोठी आहे आणि आपण अजूनही झोपेत आहोत. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर मी तुम्हाला सांगितलं एप्रिल महिन्यातच भारतातलं एक शहर संपूर्ण पृथ्वीवरचं सर्वात गरम ठिकाण ठरलंय, तुम्ही विश्वास ठेवाल का? हे काल्पनिक नाही. एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातील अकोला इथे तापमान 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले. त्याच दिवशी अकोला फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगातील सर्वात गरम ठिकाण ठरलं. पण ही फक्त एका शहराची गोष्ट नाही. नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, संपूर्ण विदर्भ जळत आहे आणि मराठवाडा अगदी त्याच्या मागे उभा आहे. सर्वात भयानक गोष्ट काय आहे माहीत आहे? हे सगळं मे महिन्यापूर्वीच घडते. म्हणजे अजून पीक समर सुरूच झालेला नाही. तर मग प्रश्न हा आहे की हा फक्त एक तीव्र उन्हाळा आहे का, की यामागे एक मोठी जागतिक पातळीवर काम करणारी शक्ती आहे? त्या शक्तीचं नाव आहे एल निनो. पण यावेळी हे एक साधे एल निनो नाही, हे आहे सुपर एल निनो.